नमस्कार मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओची सुरुवात पाहिलीत ना, ती तुम्हाला नक्कीच आवडली असणार। तर आज या विषयीच मी आपल्याला माहिती देणार आहे। नमस्कार, मी लक्ष्मण मोरे आणि तुम्ही पाहताय सिविक मिरर। तर महागड्या गाड्या आणि स्पोर्ट्स कारची क्रेज संपूर्ण जगभरात पाहायला मिळते। मी आज बोलणार आहे एका अशाच हरहुन्नरी आणि कलंदर माणसाविषयी। या कलाकारांनी जगभरातल्या कार प्रेमींना अक्षरशः वेड लावले। जगभरातल्या पोर्श कारचं रूपडं पालटणारा हा अवलिया एकाच वेळी क्रिएटर, डिझायनर आणि उत्कृष्ट दर्जाचा मेकॅनिक म्हणून नावलौकिक मिळवणारा भन्नाट माणूस। तो आज त्याच्या क्षेत्रात लिजंड म्हणून ओळखला जातोय। मागील काही दिवसात सोशल मीडियावर तो प्रचंड व्हायरल झालाय। त्याचं नाव आहे अकिरा नकाई। आता हा अकिरा नकाई आहे तरी कोण? तर अकिरा नकाई हा एक जपानी कार डिझायनर आहे। त्यानं अनेक पोर्श कार गाड्यांचं रूपडं बदलून टाकलंय। त्यांना नवीन सौंदर्य प्राप्त करून दिले। त्याने RWB अर्थात राऊ वेल्ड बेग्रिफ नावाची कंपनी सुरू केली। जपानमध्ये त्याचं छोटंसं गॅरेज होतं। तिथून त्याने आपल्या कामाची सुरुवात केली। नकाई सान म्हणजेच नकाई सर असंही त्याला संबोधतात। त्याला लहानपणापासूनच गाड्यांचं प्रचंड वेळ होतं। त्याला स्ट्रीट रेसिंग, ड्रिफ्टिंग यांचं खूप आकर्षण होतं। गाड्यांची क्रेज तर होतीच, पण पोर्श ही गाडी जेव्हा त्याच्या आयुष्यात आली त्यानंतर त्याच्या आयुष्याची दिशा बदलली आणि तिथून सुरू झाला एक भन्नाट प्रवास। RWB म्हणजे काय? तर ही आहे एक कस्टम कार मॉडिफाय करणारी कंपनी। विशेषतः पोर्श 911 गाड्यांना नवा आकर्षक लुक देणारा प्लॅटफॉर्म। अकिरा नकाईने एकदा एक गाडी हातात घेतली की तो तिचं पूर्ण काम होईपर्यंत स्वस्थ बसत नाही। संपूर्णपणे त्याच्याशी एकरूप होतो। ना मेजरमेंट टेप, ना कोणती फुटपट्टी, ना अद्ययावत यंत्रणा, ना मशिनरी। केवळ अंदाजावर आणि डोळ्यांनी केलेल्या निरीक्षणाच्या आधारे तो गाड्यांची फिनिशिंग, कटिंग आणि मॉडिफिकेशन इतकी परफेक्ट करतो की केवळ अविश्वसनीय। वाईड बॉडी किट्स, लो प्रोफाईल टायर्स, मोठे फेंडर्स आणि अचूक स्टान्स ही RWBची सिग्नेचर ओळख आहे। अकिरा नकाईचं काम वेगळं का ठरतं? तर तो एका वेळी फक्त एकाच गाडीवर काम करतो। पूर्णपणे स्वतः संपूर्ण गाडीचं निरीक्षण करून काम करायला सुरुवात करतो। त्याला अनेक देशांमधून गाड्या मॉडिफाय करण्यासाठी बोलावलं जातं। त्याची अपॉइंटमेंट मिळणं देखील फार मोठी गोष्ट असते। त्यासाठी तो लाखो रुपये घेतो। विशेष म्हणजे तो कोणतेही मशीन वापरत नाही। ग्राइंडर, कटिंग, फिटिंग सगळं हाताने करतो। त्याचं हे कसब पाहून भले भले अचंबित होतात। अकिरा नकाई कार कल्चरचा आयकॉन बनलाय। त्याचे फॅन्स फक्त कार एन्थुजियास्ट नसून फोटोग्राफर, फिल्म मेकर आणि आर्टिस्ट सुद्धा आहेत। त्याच्या कामावर अनेक डॉक्युमेंटरीज आणि व्हिडिओज तयार करण्यात आलेत। इंस्टाग्रामवर तर त्याचे लाखो चाहते दररोज त्याच्या नवीन मॉड्सची आतुरतेनं वाट बघत असतात। त्याने किती पोर्श गाड्या मॉडिफाय केल्यात? तर अकिरा नकाईने आजवर 100 पेक्षा अधिक पोर्श कार मॉडिफाय केल्यात, त्याही वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन। जपान, अमेरिका, जर्मनी, फिलिपिन्स, थायलंड आणि भारतात सुद्धा त्याने मॉडिफाय केलेल्या गाड्या वापरल्या जातात। तो प्रत्येक गाडीला काहीतरी खास आणि आकर्षक लुक आणि नाव सुद्धा देतो, जसे की रोटाना, योशिवारा, रॉयल ओशन। या प्रत्येक नावामध्ये काहीतरी विशेष कथा असते, त्याला काहीतरी अर्थ असतो। नकाईसाठी गाडी म्हणजे त्याचा आत्मा आहे। तो म्हणतो की प्रत्येक कारमध्ये माझ्या भावना गुंतलेल्या असतात। गाडी आपल्याशी काहीतरी बोलत असते। भविष्यात RWBचं काम जगभरात पोहोचवण्याचा त्याचा मानस आहे। त्यानं कधीही मास प्रोडक्शनमध्ये जाणार नसल्याचं अनेकदा म्हटलेलं आहे। त्याला त्याचं काम युनिक आणि पर्सनल ठेवायचं असं तो म्हणतो। मागील काही दिवसात अकिरा नकाई सोशल मीडियावर व्हायरल झालाय। भारतात त्याच्याबद्दल फार कमी माहिती आहे। या निमित्ताने कारच्या विश्वात रमणाऱ्या या वेड्या मुसाफिराची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट स्टोरीजसाठी आपल्या सिविक मिररच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। या ठिकाणी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच वेगळ्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह आपल्या सिविक मिरर चॅनलवर।